नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सुंदर अशा मल्टी कलरच्या साड्या घेऊन आलेली आहे. तर मल्टी कलर म्हणजे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे असे विविध रंग ॲक्च्युली वापरले जातात आणि छान मस्त रंगीबेरंगी अशा साड्या आहेत ह्या आणि इतक्या सुंदर दिसतात. सगळे रंग जेव्हा एकत्र होतात एकाच साडीमध्ये तेव्हा खरंच ती साडी खूप जास्त उठून दिसते. तर अशा छान मल्टी कलरच्या साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि नक्कीच त्या तुम्हाला आवडतील. जसं मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं होतं की आता जसं श्रावण महिना पण येईल आणि आता पावसाळ्याचा हा ऋतू आहे, जे काही वातावरण आहे, सो त्याच्यासाठी ह्या सुंदर अशा मल्टी कलरच्या लेहेरिया, बांधणी आणि हिरव्या रंगाच्या वगैरे अशा ज्या साड्या असतात ना, ते ह्या ऋतूमध्ये खूपच सुंदर दिसतात. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जेव्हा तुम्ही स्वाईप करता तेव्हा तुम्हाला HYPE असं लिहिलेलं दिसतं. त्याच्यावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे, बाकी काहीच नाही. सो सगळ्यात पहिली जी साडी मी तुमच्याबरोबर शेअर करते ती असणार आहे अशी छान सुंदर एकदम हलकं फुलकं जे कापड असतं आणि जॉर्जेट फॅब्रिकमध्ये आणि इतकं सॉफ्ट असं फॅब्रिक आहे ह्या साडीचं आणि त्याच्यामध्ये इतके सुंदर वेगवेगळे असे रंग वापरलेले आहेत आणि लेहेरिया पॅटर्नमध्ये ही साडी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमधली सगळ्यात स्वस्तातली अशी ही साडी असणार आहे. पण खरं सांगू का, ज्या रेंजमध्ये ही साडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ही साडी नेसाल तेव्हा कोणालाच वाटणार नाही की इतक्या किमतीमध्ये ही साडी घेतलेली आहे म्हणून. इतकी सुंदर ही साडी आहे. मेन म्हणजे याचं फॅब्रिक वगैरे इतकं सुंदर आहे आणि मेन आपल्याला तेच हवं असतं की फॅब्रिक मेन म्हणजे कम्फर्टेबल असेल तर साडी नेसताना आणि ती कॅरी करताना आपल्याला सुद्धा मजा येते. तर इथे तुम्ही बघू शकता साडीला छान मस्त इथे टॅसेल्स सुद्धा दिलेले आहेत मस्तपैकी आणि साडीचं इथे तुम्ही बघू शकता लेहरिया पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे रंग इथे वापरलेले आहेत, त्याच्यामुळे साडी एकदम सुंदर दिसते. सो अशा प्रकारे छान मस्त रंगीबेरंगी अशी ही साडी असणार आहे आणि लेहरिया पॅटर्न तर खूपच सुंदर दिसतो. एस्पेशली हा जेव्हा श्रावण महिना येतो ना त्याच्या आसपास ह्या लेहरिया पॅटर्नला तर खूपच जास्त मागणी असते आणि अशा प्रकारच्या साड्या खूप जास्त डिमांडमध्ये येतात, ट्रेंडमध्ये येतात. सो नक्कीच ह्या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या लेहरिया पॅटर्नच्या साड्या नेसायला काय हरकत आहे, छान मस्त फ्लॉन्ट करायच्या. सो अशा प्रकारे ही पूर्ण साडी आहे आणि शेवटी इकडे तुम्हाला हे ब्लाऊज पीस दिलेला आहे पिंक कलरचं एकदम. पण हा कपडा काही ब्लाऊज शिवण्यासारखा नसतो. मी मागे पण तुम्हाला बोलली होती की एकदम आर्ट सिल्कचा एकदम चीप क्वालिटीचा हा फॅब्रिक दिलेला असतं आणि हे ब्लाऊज जरी तुम्ही शिवलं तरी सुद्धा हा कपडा विरला जातो. त्यामुळे हे न शिवलेलंच बरं, हे काढून टाकायचं. आणि ह्याच्यामध्ये इतके रंग आहेत ना की कोणत्याही रंगाचा ब्लाऊज तुम्ही ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट करून नक्कीच वापरू शकता. सो ही एक साडी इतकी सुंदर आहे आणि ह्या किमतीमध्ये तुम्हाला अशी सुंदर साडी मिळत असेल. इनफॅक्ट डेली वेअरसाठी सुद्धा तुम्ही ही साडी वापरू शकता, बाहेर नेसण्यासाठी वापरू शकता. सो नक्कीच तुम्ही ही साडी घ्यायला काहीच हरकत नाही. नेक्स्टची साडी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर ही पण तुम्ही बघू शकता. ह्याच्यात पण वेगवेगळे असे रंग वापरलेले आहेत आणि सुंदर असे डिझाईन आहे आणि पूर्ण ह्याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर हे बघा सिक्वेन्स वापरलेले आहेत आणि ही जी जरीची जी डिझाईन एम्ब्रॉयडरी तुम्हाला दिसते त्याला कसब जरीचं वर्क असं म्हटलं जातं. सो अशा प्रकारचं वर्क ह्या साडीवरती तुम्हाला मिळते. छान मस्त जॉर्जेट फॅब्रिकमध्ये ही साडी आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांनी लेस लावून दिलेली आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यावर तुम्ही बघितलं तर सुंदर अशी ही तुम्हाला इथे डिझाईन दिसते बघा. अशा प्रकारे छान मस्त इथे बर्डची अशी तुम्हाला पूर्ण एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि पूर्ण पदरावरती तुम्ही बघाल तरी बघा असे वेगवेगळे रंग आहेत. बेस रंग आहे त्याचा आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे हे रंग वापरलेले आहेत आणि ही पूर्ण सगळी एम्ब्रॉयडरी तुम्हाला कसब जरी आणि सिक्वेन वर्कची मिळणार आहे. सो खूप सुंदर दिसते त्याच्यामुळे आणि रंग इतका सुंदर दिसतोय की तुम्ही नेसल्यानंतर तुम्हाला स्वतःला छान मस्त प्रसन्न वाटेल. ही बघा अशा प्रकारे आणि मग त्याच्या पुढे सुद्धा प्लेन कपड्यावरतीच इनफॅक्ट छान अजून हे कलर उठून दिसत आहेत आणि मग तुमच्या बॉटमला ही पूर्ण जी एम्ब्रॉयडरी आहे ती कंटिन्यू होत जाणार. छान अशा सुळसुळीत साड्या असल्या ना की मस्त वाटतं एकदम. सो अशा प्रकारे पूर्ण ही साडी असणार आहे तुमची, ठीक आहे. आणि मग शेवटी त्यांनी तसाच सेम आर्ट सिल्कचाच हा ब्लाऊजसाठी तुम्हाला इथे कपडा दिलेला आहे आणि इकडे त्यांनी ही अशा प्रकारे ही बघा बॉर्डर सुंदर दिली आहे त्यांनी. ही बघा अशा प्रकारे, ठीक आहे. अशा प्रकारे त्यांनी ही बॉर्डर दिली आहे जी तुम्ही स्लीव्हसाठी वगैरे वापरू शकता. सो
या कपड्याचा ब्लाऊज शिवण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या अशा रंगाचा कपडा छान क्वालिटीचा घेऊन त्याला हवं तर तुम्ही ही जी तुम्हाला इथे एम्ब्रॉयडरी दिलेली आहे सो हा जो पार्ट आहे तो काढून तुम्ही त्याला सुद्धा लावून घेऊ शकता। सो अशा प्रकारे ही साडी असणार आहे आणि ही सुद्धा अतिशय सुंदर अशी साडी आहे। नेक्स्ट तुम्ही बघू शकता, नेक्स्ट ही सुंदर अशी साडी आहे आणि ही साडी खरं तर सेलिब्रिटी इन्स्पायर्ड अशी आहे। झरीन खान ही ॲक्ट्रेस तुम्हाला माहिती असेल। सो तिने एका कार्यक्रमाला ह्या अशा प्रकारची साडी नेसलेली होती आणि सेम त्याच साडीची आता ऑब्व्हियसली ती एक डिझायनर साडी आहे, सेम टू सेम नाही बट त्याची ड्यूप किंवा डुप्लिकेट कॉपी जशा बनवल्या जातात सो तशा प्रकारची ही साडी त्यांनी रेडी केलेली आहे आणि इतकी काही खराब नाही तर उलट छान दिसते आणि ज्या रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या साड्या खरंच खूप छान मिळतात आपल्याला। सो या साडीमध्ये ना तुम्हाला वेगवेगळे असे 4 प्रकारचे ट्रेंड्स बघायला मिळतील। कुठले तर सांगते। ह्या साडीमध्ये तुम्ही बघू शकता, एकतर ह्या साडीवरती छान मस्त मिरर वर्क दिलेला आहे, पूर्ण साडीवरती मिरर वरूनच पेस्ट केलेले आहेत। त्याच्यानंतर ह्या साडीवरती तुम्हाला बांधणी प्रिंट मिळतीये। ह्या साडीमध्येच तुम्हाला लेहेरिया पॅटर्न सुद्धा दिलेला आहे आणि ह्या साडीमध्ये अनेक रंग वापरलेले आहेत, त्यामुळे ही साडी मल्टी कलरची अशी साडी आहे। सो एकाच साडीमध्ये इतके सुंदर तुम्हाला ह्या सगळ्या क्वालिटीज मिळत आहेत। सो इथे तुम्ही बघू शकता साडीचा पदर तुम्ही बघा किती छान वेगवेगळ्या रंगांमध्ये बांधणी प्रिंटमध्ये लेहेरिया प्रिंटमध्ये आणि प्लस मिरर वर्क ह्याच्यात दिलेला आहे। प्लस त्याच्यामध्ये इथे त्यांनी असं मध्ये तुम्ही बघू शकता हे असं विविंग म्हणजे जरीचं जे काम असतं ना ते तशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे। ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता ही बघा अशी लेहेरिया पॅटर्न आहे, पूर्ण कलर खूप छान दिसत आहेत त्याच्यामुळे छान म्हणजे साडीची जी पॅटर्न जी आहे ना, साडीची डिझाईन जी आहे ती खूप सुंदर दिसते। अशा प्रकारे आहे साडीचा फॅब्रिक पण मस्त जॉर्जेटमध्ये आहे, एकदम स्मूथ असं फॅब्रिक आहे। ठीक आहे, अशा प्रकारे असणार आहे ही साडी, अशा प्रकारे मिळणार आहे तुम्हाला। आणि इथे शेवटी आहे ते आहे तुमचं हे ब्लाऊज पीस, अशा प्रकारे त्यांनी दिलेले आहे। याच्यावरती काहीही वर्क वगैरे नाही आहे, सिंपल असं बांधणी प्रिंटमध्ये हा कपडा दिलेला आहे। तर तुम्हाला हवं तर हे तुम्ही शिवून घेऊ शकता, अदरवाईज तुम्हाला हे नाही काढायचं असेल तर नाही काढलं तरी चालेल, म्हणजे लेंथ पण वाढते साडीची। आणि दुसरं कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही वेगळं मिरर वर्कचं ब्लाऊज वगैरे डेफिनेटली याच्यावरती घालू शकता। तुम्हाला छान मस्त एकदम स्टायलिंग करायचं असेल साडीचं आणि छान तुमचा एक लुक क्रिएट करायचं असेल तर तशा प्रकारचं ब्लाऊज सुंदर दिसेल। ही साडी पण मी तुम्हाला हायली रेकमेंड करते। ज्या रेंजमध्ये ही साडी आहे एक डिझायनर लुक डेफिनेटली तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकते, सो नक्की तुम्ही बाय करू शकता। नेक्स्ट तुम्ही बघू शकता ही एक सुंदर अशी साडी आहे आणि छान मस्त ह्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत आणि ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला हे सगळं गोटा वर्क मिळतंय, गोटापट्टीचं काम मिळतंय ह्याच्यावरती। आणि गोटापट्टीचं हे जे काम असतं जे राजस्थानमध्ये खरं तर केलं जातं, तिकडची हे स्पेशालिटी आहे। बांधणी, लेहेरिया, गोटापट्टीचं काम वगैरे हे मला पहिल्यापासूनच खूप आवडतं। सो मला ही साडी जेव्हा मी बघितली तेव्हा असं वाटलं की यार ह्या रेंजमध्ये जर ही साडी मिळते तर का बरं सोडायची। सो खूपच सुंदर अशी ही साडी आहे। इथे तुम्ही बघू शकताय बघा, इथे तुम्हाला वरती ही छान मस्त लेस पण दिलेली आहे जी की सब्यसाची लेस म्हणून ही ॲक्च्युली फेमस आहे आणि याच्यावरती पूर्ण तुम्हाला हे सगळं गोटापट्टीचं काम दिलेलं आहे। हे सगळं हाताने केलेलं असतं, सो त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसते डिझाईन वगैरे आणि याची सुंदर असे वेगवेगळे रंग ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत, त्याच्यामुळे छान मस्त दिसते ही साडी। सो अशा प्रकारे असणार आहे पूर्ण साडी ही। त्याच्या पुढे मग तुम्हाला ही अशा प्रकारे मिळणार आहे आणि बॉटमला ही डिझाईन आहे जे गोटापट्टीचं काम आहे ते त्याच्यावरती तुम्हाला कंटिन्यू होत जाणार आहे। साडीचं फॅब्रिक पण अतिशय सुंदर आहे, एकदम छान मस्त तुम्ही ती ड्रेप करून वापरू शकता। त्याच्यासोबत तुम्हाला हे असं गुलाबी रंगाचा त्यांनी ब्लाऊज पीस दिलेला आहे, तसाच कपडा आहे तो आणि इकडे त्यांनी ही अशी लेस लावून दिलेली आहे। तर परत मी तुम्हाला तेच सांगेन की ह्याचं ब्लाऊज शिवण्यात काही अर्थ नाही, त्यापेक्षा तुम्ही वेगळं छान ब्लाऊज त्याच्यावरती रेडी करून घेऊ शकता किंवा गुलाबी रंगाचं जसे अंगी ब्लाऊज असतात ते त्याच्यावरती पेअर केले जातात गोटापट्टीच्या साड्यांवरती, तर अशा प्रकारचा ब्लाऊज असेल ज्याच्यावरती गोटापट्टीचं काम केलेलं असेल ते ब्लाऊजेस जास्त त्याच्यावरती उठून दिसेल किंवा दुसरा गुलाबी रंगाचं किंवा त्याच्यामध्ये खूप रंग आहेत त्यातलं कोणत्याही रंगाचं तुम्ही त्याच्यावरती नक्कीच ब्लाऊज घालून तुमचा छान मस्त लुक क्रिएट करू शकता। सो छान सुंदर अशी ही साडी मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते। अशा प्रकारे ह्या काही मल्टी कलरच्या साड्या आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि कधी कधी साड्या यायला सुद्धा थोडासा वेळ जातो, त्याच्यामुळे मग आता माझ्या हातात जे आहे ते मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे।
सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्या लिंक मी दिलेल्या असतील, तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्यासाठी ह्या साड्या नक्कीच परचेस करू शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत